अखिल भारतीय किसान सभेचं 13 मेला राज्यव्यापी परिषद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पार पडली। त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या राज्याच्या काउन्सिलची 14 तारखेला मीटिंग झाली। त्या मीटिंगच्या वतीनं राज्यव्यापी कॉल देण्यात आला। आज जवळपास देश स्वातंत्र्य झाल्यानंतर गायरानाच्या जमिनीवर काही शेतकरी जमीन कसतात, अद्यापही त्यांच्या नावावर जमीन नाही। वन अधिकारी जे आदिवासी भाई आहे, तर त्यांच्या ताब्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांच्या ताब्यात जमीन आहे, परंतु यूपी वनचं गव्हर्नमेंट सरकार केंद्रात आल्यानंतर वन अधिकाराचा कायदा झाला, परंतु त्या कायद्यासुद्धा अंमलबजावणी केल्या जात नाही। देवस्थानच्या जमिनीत ह्या शेतकरी कसतात, परंतु त्यांना ती शेतीमध्ये त्यांना दिल्या ती आजही त्यांच्या नावावर नाही जमीन, ती नावावर झाली पाहिजे। जमीन ही शेतकऱ्याच्या हक्काची त्यांच्या नावावर झाली पाहिजे, यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आम्ही आंदोलन करू। त्याचबरोबर आता पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे की खरं म्हणजे वास्तविक पाहता जूनला पाऊस येत असतो, परंतु मेमध्ये पाऊस आल्यामुळं शेतीची प्रचंड प्रमाणात पिकाची नुकसान झाली। म्हणून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याला आर्थिक मदत करायला पाहिजे। त्याचबरोबर कर्जमाफी झाली पाहिजे। देवेंद्र फडणवीसचं सरकार सत्तेवर येण्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं आम्ही 7/12 कोरा करू, अद्याप काही कोरा केलेला नाही आहे। म्हणून शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही निदर्शनं करत आहोत। तर या ठिकाणी आमचे अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस भाऊसाहेब झिरपे सुद्धा बोलत। आज महाराष्ट्रामध्ये मागे 1 जून 2017 रोजी शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप झाला होता। 2017 पासून आजपर्यंत आपण हा 1 जूनचा दिवस शेतकरी संपाचा ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा करत आहोत। आणि काल सुट्टी असल्यामुळे खरं तर आज 2 तारखेला ही निदर्शनं या ठिकाणी करत आहोत। आज राज्यभरात शेतकरी विरोधी जे कायदे सरकार अनुपात आहे, 3 केंद्राचे कृषी कायदे आहेत, महाराष्ट्राचं वीज बिलाचं एक धोरण आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सरकारचं जमीन अधिग्रहणाचं काही धोरण आहे। यामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीचं एकही धोरण सरकार राबवत नाहीये। त्यांच्या जमिनीवरून त्यांना काढून देशोधडीला लावणारी ही जी काही सरकार धोरणं घेत आहे, त्याचबरोबर खतांच्या बाबतीतली सबसिडी होती ती सरकारनं 100% बंद केलेली आहे। प्रचंड किमती त्याच्या वाढलेल्या आहेत, बियाणांच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत। सरकार कुठल्याही पातळीवरती कॉर्पोरेट सेक्टरला जास्त मदत होईल अशा पद्धतीची धोरणं राबवत आहे। आणि म्हणून या धोरणांचा संबंध राज्यभरामध्ये आज किसान सभेच्या वतीनं निषेध करण्यात येतो आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शेतकरी आघाडीची किसान सभेच्या वतीनं आम्ही या सरकारी धोरणाचा जाहीर निषेध करतो आणि शेतकऱ्यांना आगामी काळामध्ये दिवसा लाईट पुरवली पाहिजे। त्याचबरोबर आतापर्यंत शेतकऱ्यांचं जे काही कर्जबाजारी करण्याचं धोरण आहे सरकारचं, कारण शेतकरी एक वेळेला कर्जमाफी देऊन चालत नाही, तर तो पुन्हा कर्जबाजारी होणार नाही याची काळजी सुद्धा घेणारे धोरणं राबवली पाहिजेत, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आम्ही करत आहोत। आपका शुभ नाम? डॉक्टर भाऊसाहेब झिरपे। शेतकऱ्यांच्या